तर हा व्लॉग अंकितच्या लग्नातला आहे आणि नाशिकला आम्ही गेलो होतो. तर सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं बाहेर आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यावर सुंदरसा गणपती होता आणि पूर्ण लॉन होतं. पुढे थोडं गेल्यानंतर आम्ही बघितलं की अंकितची हळदीसाठी भरपूर सगळ्या गोष्टी होत्या. लोकं मस्तपैकी वाजवत होते. शुभ्या आवरला होता आणि त्याचे मित्र पण आम्हाला फिरवायचे. मग तिथे नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही अंकितकडे गेला, जिथे हळद चालू झाली होती ऑलरेडी. छानपैकी काही शॉट घेतले, फोटो वगैरे काढले त्याच्यासोबत. खूप सुंदर दिसत होता आणि त्यानंतर बघितलं खूप लोक जमले होते. शुभ्यासोबत मी बसलो होतो, चहा वगैरे परत घेतला आणि मग जाऊन हळद खेळायला चालू केला. शुभ्याला खूप हळद लावली होती. शुभ्या भडकला होता आणि त्यानंतर त्याचे मित्र. मग त्यानंतर सगळ्या बायका हळद लावतात. त्याने अवस्था त्याची तुम्ही बघूच शकता. त्यांची सगळी फॅमिली होती. त्यांचा एक मी मस्त शूट घेतला आणि आम्ही विचार केला की जेवायला जाऊया आता. आणि आम्ही जेवलो. जेवण नक्की खूप सुंदर होतं आणि त्यानंतर संगीतचा प्रोग्राम होणार होता. मग सगळी तयारी चालू झाली होती. सुरुवातीला लहान मुलांचे सगळे डान्स वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मग अंकित आणि वहिनी आल्या. त्यानंतर मग त्यांचा देखील डान्स झाला छोटासा सुरुवातीला आणि खूप सुंदर डान्स केला त्या दोघांनी. त्यानंतर काही बायकांचा डान्स झाला. त्यांच्या मम्मीचा देखील डान्स झाला, तो पण खूप सुंदर होता आणि त्यांच्या वडिलांचा पण डान्स खूप सुंदर होता. त्या दोघांनी मिळून केला होता. पण त्यांच्या घरातल्यांचे काही डान्स एकत्र वगैरे नाचणं वगैरे आणि एक तर डान्स खूप सुंदर होता. सगळे मामा लोक वगैरे होते त्यामध्ये आणि खूप सुंदर डान्स त्यांनी तो सादर केलेला आहे. खूप आवडला सगळ्यांना. मग वहिनींचा डान्स झाला अंकितसाठी, पण खूप छान होता. आणि त्यानंतर मग ऑफकोर्स अंकितनं वहिनींना जाऊन स्टेजवरून परत आणला आणि खूप एक्सायटेड होता तो. शुभम खूप कंटाळलेला होता कारण की त्याची झोप पण झालेली नव्हती, पण आम्ही एन्जॉय करत होतो. मग अंकितचा डान्स चालू झाला आणि एकदम एक फॅन्टास्टिक डान्स त्याने केला. त्याचा डान्स झाल्यानंतर मग देखील आणखी काही डान्स होते. आय गेस ते त्यांच्या फ्रेंड्सचे वगैरे डान्स होते आणि ते डान्स झाल्यानंतर अंकितचा आणखी एक डान्स झाला शेवटचा आणि त्यानंतर मग सगळं जल्लोषच चालू होतं. असते लोक स्टेजवर आले, नाचायला लागले. अंकितला पण खांद्यावर बसून सगळे मित्र नाचवत होते. त्यानंतर मग अंकित आणि वहिनी जेवायसाठी गेली. शुभ्या तर म्हणजे खूपच खराब अवस्था झाली होती शुभ्याची तोवर. त्यानंतर देखील परत हळदीचा थोडासा प्रोग्राम बाकी होता, तो करून घेतला. ते झाल्यानंतर मग आम्ही पाहिलं की एक वेगळी पद्धत, त्यांच्या घरातली लोक ते टोपली घेऊन नाचत होते आणि अंकितची नजर काढत होते. मग झोपल्यानंतर सकाळी वैदिक विवाह असल्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता तिथे पोहोचलो असं अंकितला सांगितलं होतं. पण तिथं काहीच तयारी झालेली नव्हतं. फक्त मस्त सुंदर असा मंडप सजवलेला होता आणि मग मला अंकित भेटला. अंकितसोबत मी बोललो काही वेळा आणि अंकितचे काही शॉर्ट्स घेतल्या. हे पण खूप देखणा दिसत होतं. आणि त्यानंतर मग मस्त कूलरची हवा घेत आम्ही कार्यक्रम बघायला चालू केला. मग वहिनींची पहिला एंट्री झाली. वहिनींची एंट्री झाल्यानंतर अंकित स्टेजवर त्यांची वाट बघत होता. त्यानंतर मग वहिनी स्टेजपर्यंत आल्या. अंकित तिथे थांबला होता स्टेजकडे. त्यानंतर मग वरती आल्यानंतर मग आम्ही आमच्या रूमवर परत आलो. रूम सगळी आवडलेली होती आणि मग आम्ही त्यांना अंकितच्या फायनल रिसेप्शनसाठी आलो. पुन्हा एकदा रिसेप्शनची एंट्री झालेली होती. अंकित आलेला होता आणि खूप खूप लोक आली होती, म्हणजे खूप जास्त. रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए पर वचन न जाए.
सांगण्यात आलं सगळं. आणि नंतर मग खूप वेळेनंतर सगळे गिफ्ट्स वगैरे दिल्यानंतर मग ती दोघं जेवण्यासाठी आहे ना, खूप वेळ झाला होता. आम्ही थांबलो होतो. मग शेवटचं मी त्यांना बोललो, अंकितला सांगितलं, संदीपला सांगितलं आणि मी तिथून मग निघालो.